नमस्कार मैत्रिणींनो, हे बघा आज माझी 5 डिसेंबरला गुरुचरित्र पारायणाची सांगता झालेली आहे। 4 डिसेंबरला दत्त जयंती होती, तर 4 डिसेंबरपर्यंत सप्ताहाचा काळ असतो हा गुरुचरित्र पारायणाचा। तर माझा पूर्ण झालेला आहे। तर बघा ही पूर्णाची आरती पण मी केलेली, 21 पूर्णाच्या दिव्याची आरती करून घेतलेली आहे। तर यथासांग अशी माझी पूजा उद्यापन मस्त छान झालेलं आहे। बघा आता हे बघा, हे सद्गुरुचरित्र आहे, म्हणजे ते गुरुचरित्र दत्ताचंच आहे। याच्यातले अध्याय पण अगदी सारखेच असतात। सहस्त्र विष्णू नामावली ती वाचायचं असतं पूर्ण याच्यामध्ये, त्याला फार महत्त्व असतं विष्णू सहस्त्रनामाला। हे बघा अशा प्रकारे मांडणी केलेली आहे। तर हे बघा आपल्यामध्ये दत्तगुरू म्हणजे स्वामी महाराज बसलेले आहेत, त्यांना चाफ्याचं फूल दिलेलं आहे। तर हे बाजूला आपण आसन पाठ ठेवलेलं आहे, कारण म्हणतात पारायणाच्या काळात आपले दत्तगुरू महाराज स्वतः येतात, तर त्यांना ते आसन दिलेलं आहे। बघा अशा प्रकारे माझं हे उद्यापन खूप छान प्रकारे पार पडलं आहे। आता हे जे पूर्णाचे दिवेचा जो नैवेद्य आहे तो आपण स्वतः ग्रहण करायचा असतो, म्हणजे आपल्या घरातील कुटुंबातील माणसांनी। हे बघा आता आपण नैवेद्य काढलेलं आहे। आता हे 5 नैवेद्य आहेत। तर गुरुचरित्र उद्यापनामध्ये 5 नैवेद्य असतात। बघा पहिला हा कुलस्वामिनीचा कुलदेवताचा, दुसरा गणपतीचा, तिसरा आपला गुरुचरित्र ग्रंथाचा, चौथा आपला दत्तगुरू स्वामी महाराजांचा आणि 5वा गाईचा। तर बघा अशा प्रकारे माझं हे छानपैकी उद्यापन झालेलं आहे। बघा एका जोडप्याला पण जेवायला बोलवलेलं आहे, एक जोडप्याला जेवू घालायचं असतं। बघा आता हे अशा प्रकारे माझी सर्व मांडणी झाली। म्हटलं हा छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा, म्हणून हा मी छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे। तर बघा महाराजांना प्रसाद दिला, पंचामृत, पेढे आणि शेंगदाणे आणि खडीसाखरेचा हा प्रसाद दिलेला आहे बघा महाराजांना आपल्या। तर अशा प्रकारे माझी पूजा छानपणे पार पडली आहे। तर आता मी हा नैवेद्यामध्ये बघा पुरणाचा नैवेद्य केलेला आहे, म्हणजे वरण भात, पुरणपोळी, प्रसादाचा शिरा, खुरड्या, भजी, बटाट्याची सुकी भाजी आणि महत्त्वाचं म्हणजे स्वामी महाराजांना आवडणारी घेवड्याची भाजी। तर असा मी नैवेद्य केलेला आहे बघा। आणि मी प्रत्येक दिवशी वेगवेगळा नैवेद्य करत होती, मालपुवा, लापसी, आप्पे, अनारसे, नारायण लाडू, शेव, बेसनाचे लाडू आणि शेवटच्या दिवशी पुरणाची पोळी। तर अशा प्रकारे सांगता झालेली आहे।